गर्दीने कायमच गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकावरती आपण आहोत आणि सध्या संध्याकाळची वेळ आहे। संध्याकाळच्या वेळी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी आहेत आणि प्रवासी आपापल्या गावी जाण्याचा प्रवास जो आहे ते या ठिकाणी करत आहेत। मात्र त्यांची सुरक्षितता कशी आहे या ठिकाणी त्याचा आपण आढावा घेतो। प्रवासी आपल्यासोबत आहेत। स्वारगेटच्या बसस्थानकावरती तुम्ही आहात, गावाकडे जाणार आहोत, काय इथली परिस्थिती आहे सुरक्षेच्या बाबतीतली? सर, मी परभणी जिल्ह्यामधला आहे। मी स्वारगेटला भरपूर वेळेस आलेलो आहे, पण हे जे महिलेवर जे अत्याचार होतात असतात तर सुरक्षेचा आपला जे हे आहे तो ढिसाळ कारभार आहे। तर त्यांनी तंतोतंत बाळगायला पाहिजे। ती बलात्कार असे होणार नाहीत। तुम्ही या ठिकाणी स्वारगेटच्या बसस्थानकावरती सातत्यानं तुमच्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करत असतात। या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला सुरक्षा रक्षक असतात असं जाणवतं का? कशी परिस्थिती असते या ठिकाणी? सर, जाणवतं, पण जे चौकशी जी त्यांनी जे केलेली असते त्या ठिकाणी ते दिसून येत नाहीत आपल्याला। हा, खरं तर या ठिकाणी आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्या प्रवाशाकडे सुद्धा जाऊयात। काही महिला प्रवासी सुद्धा या ठिकाणी आहेत। सध्या तुम्ही प्रवास करत गावाकडे चाललायत स्वारगेट बस स्थानकावरती, या ठिकाणी सुरक्षा आहे महिलांसाठी? संध्याकाळी गावाकडे चाललाय, सुरक्षा रक्षक तुम्हाला दिसले का? आहेत का इथे? इथं नाही, दिवसा असतात पण आता खरं तर संध्याकाळी महिलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे। 1 वर्षभरापूर्वी याच ठिकाणी एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालेला होता सकाळी। आता तुम्ही सर्व महिला या ठिकाणी आहेत, काही सुरक्षित असं वातावरण वाटतं का इथे? सुरक्षित हवंय, संरक्षण हवे महिलांसाठी, कारण कोणी बाथरूमला वगैरे जाते, एकटी बाई जाते, कोणी एकटीच प्रवास करते, कोणतरी हवंय एवढं। पण सध्या तसं दिसत नाही स्वारगेट वरती, नाही दिसत, कोणच नाही दिसत आता। खरं तर आणखी काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। ताई, खरं तर तुम्ही प्रवास करत आता गावाकडे जाणार आहोत, मात्र याच स्वारगेट बस स्थानकावरती 1 वर्षापूर्वी एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालेला होता। आज सध्या वर्ष पूर्ण होत आहे, काय खरंच स्वारगेट बस स्थानकावरती सुरक्षा आहे असं तुम्हाला वाटतंय? आहे, पण कुठे सुरक्षा रक्षक तर दिसत नाही। सध्या तुम्ही संध्याकाळचा प्रवास करताय, नाही बसमध्ये नाही, मात्र इथं सुरक्षा रक्षक असायला हवेत, त्यांनी फेरी मारायला पाहिजे, पण असं काही चित्र सध्या दिसत नाही। तसं काही चित्र दिसत नाही मला। ठीक आहे, आणखी काही ताई आहे। खरं तर तू गावाकडे चाललीस, या 1 वर्षापूर्वी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना झालेली होती, काय सुरक्षित वाटते तुला? कारण की आता सध्या त्या सुरक्षेच्या उपाययोजना या ठिकाणी करायला हव्या होत्या, मात्र तसं काही दिसत नाही। नाही, तर आता तर काहीच दिसत नाहीयेत, बिकॉज इथे तर स्टुडंट्स वगैरे ट्रॅव्हल करतात किंवा मिड नाईटला येऊ शकतात। इथे तर पाहिजे होतं, इथे ॲटलिस्ट म्हणजे फेर फक्त मारला पाहिजे होता, सो केलं पाहिजे। बिकॉज ट्रॅव्हलिंग करता 4-3 वाजता तर येतो, म्हणजे मी तरी येते कधी कधी, तर बिकॉज सेफ तर वाटत नाही कधी कधी, तर तिकडे जाते वेळेस पण थोडंफार म्हणजे ऑटोमध्ये किंवा जाण्यात फक्त ही वाटतं, म्हणजे जाण्यासाठी पण एवढं कम्फर्टेबल वाटत नाहीये, सो पाहिजे आता। खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की अनेक प्रवाशांचं असं म्हणणं आहे की स्वारगेट बस स्थानकावरती सुरक्षा खरं तर कडक हवी आहे, मात्र सध्या तसं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। आपण बघू शकतोय खरं तर सध्या संध्याकाळची वेळ आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते आपापल्या गावाकडे प्रवास करताना दिसत आहेत, मात्र सुरक्षा रक्षकांची कमतरता स्वारगेट बस स्थानकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते सध्या इथले प्रवासी सुद्धा उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।